सपोज स्टेनोग्राफरच्या सिलेक्शनची प्रोसेस सांगते. ओके, पहिले तुम्हाला एंट्रन्स क्लिअर करावी लागते, कॉम्पिटेटिव्ह क्लासेस जस्ट लाईक यू म्हणजे जे तुम्ही करतायत ते. आणि नंतर मग शॉर्ट हँडची स्किल टेस्ट क्लिअर करावी लागेल, नंतर टायपिंगची स्किल टेस्ट क्लिअर करावी लागेल, नंतर इंटरव्ह्यू फेस करावं लागेल तुम्हाला, आणि नंतर तुम्ही स्टेनोग्राफर ॲज अ स्टेनोग्राफर तुमची निवड होईल. पण लकीली ह्या एक्झाममध्ये जिल्हा परिषदेच्या एकच जागा होती. इट मीन्स पूर्ण महाराष्ट्रात 2 जागा होत्या. ओके, 2 इट मीन्स एक वर्धा जिल्हा आणि एक ठाणे जिल्हा. तर मी वर्ध्याला नाही भरला, मी ठाणेला असंच लकीली ते म्हणजे तिथे काही हे नव्हतं, पण मी असंच ठाणेला भरून टाकला आहे फॉर्म. तर हां, एकच पोस्ट होती ऑल महाराष्ट्र. तर त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं आहे लकीली. पण त्यासाठी नाही का मला एवढ्या फेजेस क्लिअर नाही कराव्या लागल्या. जस्ट मी हाच क्लास केला आहे आणि ह्या क्लासेसचा मला त्या एक्झामसाठी एवढा फायदा झाला खूप जास्त. म्हणून सगळं क्रेडिट मी या दोघांना देते, महले मॅडम आणि महले सर. ॲक्च्युली मी जे काही आहे ना ते याच क्लासमुळे. ओके, महल्ला अकॅडमी. सो इंग्लिश मराठी मला पहिलेपासून आवडते, पण नाही का इथे आल्यावर इतका इंटरेस्ट निर्माण झाला, इतकी फ्लुएन्सी माझ्यात आली मॅडमच्यामुळं, मराठी आणि इंग्लिश. ओके, तर त्यांची टीचिंग मेथड एवढी छान आहे म्हणजे सपोज आपण घरी नाही ना केला अभ्यास, आता तुम्ही यू आर लर्नर, तुम्हाला माहिती आहे कसं आहे काय आहे, मी वेगळं सांगण्याची गरज नको, पण तरी माझा पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करते. ओके, सो मॅडमची टीचिंग मेथड एवढी अप्रतिम आहे ना, म्हणजे नाही का घरी नाही केला ना अभ्यास तरी चालेल, पण तुम्हाला 100% इथे डेडिकेशनने तुम्ही बसलात, जे ते करून घेतात ते जर तुम्ही केलं दॅट्स ओके, नो एनी रिक्वायरमेंट देअर. म्हणजे नाही का तुम्ही घरी नाही केलं ना तरी चालेल. ओके, आणि इंग्लिश आणि मराठी सांगते, इंग्लिश आणि मराठी एवढं पाठ करून घेतात ना मॅडम, नाही का मला एक्झाम हॉलमध्ये डिरेक्ट ॲज इट इज शब्द आठवायचे, ॲज इट इज पूर्ण व्ह्यू नाही का मला असं मेमोराईज व्हायचं माझ्या, की मी म्हणजे काय शिकली आहे, पूर्ण शब्द गुंजतात. आणि ह्या मॅडम बोलल्या होत्या बरं नाही का, हेच बोलल्या होत्या की तुम्ही जेव्हा एक्झाम हॉलमध्ये असाल ना, आणि ते खरंच लकीली माझ्यासोबत तेच झालं आहे, खरंच झालं आहे. आणि राहिलं मॅथ्स आणि रिझनिंग. ओके, मला नाही का मराठी, इंग्लिश, मॅथ्स, रिझनिंग आणि जी के हे 4 सब्जेक्ट होते माझ्या एंट्रन्सला. ओके, इट मीन्स जे तुम्ही देतात तेच आहे, वेगळं काहीच नाही आहे, जस्ट माझ्याकडे सर्टिफिकेट्स आहेत आणि ती स्किल माझ्याकडे आहे, दॅट्स वाय मी इथे. ओके, तर आणि मॅथ्स रिझनिंगचं सांगते. मॅथ्सचा आणि माझा पहिलेपासून 36चा आकडा आहे. नाही जमलं कधी, म्हणजे नाही का याच्या पहिले मी नाही करायची जास्त अभ्यास, खूपदा त्या स्कॉलरशिपच्या एक्झामला बसली, मग नाही खूपदा नाही एकदाच बसली, पण जस्ट तो एक्सपिरियन्स सांगते. खूपदा रडली आहे मी त्या क्लासमध्ये, मला नाहीच समजायचं काही. तर इतकी खराब कंडिशन होती ना माझी, इतकी वाईट सिच्युएशन होती त्या मॅथ्सच्या विषयी खूप जास्त. मग लकीली सर इथे आलेत नाही का, म्हणजे नवीन क्लास होता हा आमच्यासाठी. वैष्णवी पहिल्यांदा म्हणजे जिथनं आमची सुरुवात आहे ना, पहिला स्टुडंट आहेत वैष्णवी. हां, माझी फर्स्ट ॲडमिशन होती. आणि नाही का म्हणजे नाही का हा क्लास नवीन सुरू झाला होता, तर आम्हाला माहीत 1 महिना फ्री कोचिंग केलं होतं माहीत. आणि इतक्या डेडिकेशनने शिकवायचे ना दोघं पण, खूप जास्त डेडिकेशनने शिकवायचे. मग मी थोडी वेगळे म्हणजे नाही का आजकाल सपोज मुली अशा ट्रेंडमध्ये जे चालतं आहे त्याच्यानुसार चालतात नाही. मी सांगते, मी आत्तापर्यंत इन्स्टा नव्हते वापरत, आता 1 महिना झाला आहे मी इन्स्टा म्हणजे डाउनलोड केले माझ्यात. मी नाही का सेकंड इयरला मला मोबाईल दिला आहे माझ्या घरच्यांनी, पण माझ्या घरचे खूप म्हणजे जास्त मला त्यांच्याविषयी थँकफुलनेस हे असं आहे की त्यांनी मला ज्या वातावरणात म्हणजे ट्रीट केलं आहे ना, ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट मी इथे, अदरवाईज नो. तर सेकंड इयरला मी कोरोना आला ना, तेव्हा मला जस्ट ऑनलाईन एक्झाम द्यायच्या होत्या म्हणून मला मोबाईल भेटला, अदरवाईज नव्हता भेटत. अशी सिच्युएशन माझ्या घरची. ओके, आणि त्याचा फायदा मला झाला आहे. हां, आपण मॅथ्स रिझनिंग बरोबर राईट. मॅथ्सचं माझं 36चा आकडा आहे, तुम्हाला माहिती आहे सांगितलं आहे. तर जेव्हा आम्ही ह्या क्लासमध्ये आलोत ना, सरांनी 1 मंथ फ्री कोचिंग केली आहे, 1 मंथ फुल. आणि एवढं डेडिकेशनने शिकवायचे ना दोघे पण, सर आणि मॅमसुद्धा खूप डेडिकेशनने शिकवायचे.
मग मी असं रिअलाईज केलं यार एका मंथमध्ये फ्रीमध्ये एवढे देऊ शकतात तर आपण पेड केल्यावर किती काय देतील आपल्याला. आणि ते खरंच झालं आहे. म्हणजे नाही का जस्ट ते तुमचे 100% द्यायला तयार आहेत. त्यांना फक्त रिझल्ट पाहिजे, फक्त तुम्ही काहीतरी करायचं आहे. आता इथे काही बसले आता कोणाच्या डोक्यात झालं काय भाषण ठोकते ही होते का नाही, कोणाकोणाला होत असेल ना. म्हणजे ज्यांच्या ज्या अभ्यासाच्या फ्लुएन्सीमध्ये असतात ना त्यांना असं वाटतं अरे यार मी इथे कधी उभी राहील. आरती तयार होता लास्ट टाईम, मी त्या दिवशी माहीत रडली होती. मी एकदम इतकी मला काहीच नाही, मी कशी दिसते कशी येते क्लासमध्ये काहीच नाही, मला माझा अभ्यास आणि मी बाकी काहीच नाही. ओके सो त्या आल्या. मग मी सांगते ना माझ्या प्री प्लॅननुसार माझं 1 वर्ष खाली गेलं. इतकं गिल्ट झालं होतं ना, इतकं गिल्ट झालं होतं त्या दिवशी. मॅडमचं मे बी त्या दिवशी लक्ष होतं, त्या दिवशी मी रडली होती. त्या बोलत होते त्यांचं काहीतरी, मी माझ्या यात म्हणजे माझ्या विचारात होती. हां मला अचीव थोडं जास्त करायचं होतं, पण तरी नाही का तरी मला असं वाटायचं की आपल्या प्री प्लॅननुसार नाही होत आहे. मग दॅट्स ओके. मग मी तेव्हापासून जरा जास्त चांगला अभ्यास करायला लागली. हां मग मॅथ्स रिजनिंगवरच होतं आपलं गाडं तिथं अटकत आहे. पण नाही का मला मॅथ्सचं खरंच म्हणजे खूप चिड होती, नाही समजायचं. आणि सरांची मेथड इतकी खूप छान आहे, म्हणजे नाही का एकदम व्हिज्युअलाइज करून शिकवतात. म्हणजे नाही का तुम्हाला जिथपर्यंत ती मेथड तुम्ही गेन नाही करत. खरंच सर थँक्यू फॉर दॅट, म्हणजे खूप थँकफुल आहे. म्हणजे नाही सरांपासून मला मॅथ्समध्ये इंटरेस्ट निर्माण झाला. अदरवाईज नो म्हणजे मी कामापुरती स्टडी केली आहे म्हणजे मॅथ्स रिजनिंगची. तरी सपोज 4-5 मार्क्स गेले असतील माझी त्या एक्झाममध्ये. इझी क्वेश्चन्स राहतात, पण सर इतक्या डीपमध्ये शिकवतात ना, इतके सारे काय ते हे सॉल्व करून घेतात. बुक्स नाहीत का वेगवेगळे बुक्स सॉल्व करून घेतात. तर ती त्याची डेप्थ एवढी असते की मग इकडच्या एक्झाम्स आपल्याला चिल्लर वाटायला लागतात. तर त्याचा मला खूप फायदा झाला. सरांनी खूप डीपमध्ये शिकवलं. तर नाही का त्याची हार्ड लेवल खूप चांगली होती. आणि ॲज अ रिझल्ट ऑफ दॅट ते मला इझी होत गेलं. फक्त एवढी गोष्ट जे सरांनी आणि मॅडमनी सांगितलं ते मी केलं. म्हणजे असं नाही की सपोज आता करते म्हणून करते. आणि माझ्याजवळ एकच नव्हतं करायला, मला टायपिंगचे कोर्सेस सगळे करायचे होते. इंग्लिश मराठी 30-40 MSc IT समथिंग सगळं करून मी मॅनेज केलं आहे. आणि तुम्हाला फक्त आता तुम्ही पोलीस भरतीचे असाल, कोणी वेगळ्या याचं असेल, पण स्टेनोचं आहे का इथे कोणी? हां तर मग तुम्हाला डबल मेहनत नाही करावी लागत. मी डबल मेहनतीचा हा मार्ग याच्यासाठी निवडला आहे की नाही का इथे ही पोस्ट नाही का प्रेस्टिजियस पोस्ट आहे, युनिक पोस्ट आहे. तिथे काहीच वर्कलोड नसतो. ओके 3 महिन्यात किती मीटिंग झाल्या असतील माझ्या ऑफिसला? फक्त 3. बाकी अदरवाईज ओनली आय एम फ्री. एकदम असं कोणी बोलत नाही की तू हे कर ते कर, काहीच नाही. जस्ट मला साहेबांनी जेवढं सांगितलं तेवढंच मी करते. आणि हां एकदम ओके आहे ही पोस्ट. पण नाही का हां थोडी आळशी आहे मी. आळशी इट मीन्स मला झोप घ्यायला खूप जास्त आवडतं. तर मग हां मला कामं करायला नाही आवडत, घरचे कामं मी नाही करत. तर तुम्ही सपोज आणि मग नाही का माझ्या घरचे माझी आई कामं सगळे करायची, मला कामं वगैरे नाही जमत जास्त. तर मग मला असं वाटायचं की अरे आरती करते, मग मी माझ्यात तरी कामात प्रॉम्प्ट असली पाहिजे ना. तर म्हणून मग मी अभ्यास करायची. घरच्यांनी पण मला खूप सपोर्ट केला आहे. त्यासाठी घरचे पण खूप मॅटर करतात. आणि योग्य वेळी मला योग्य गायडन्स मिळाले. आणि ह्या एक्झामसाठी मी खूप सारे एक्झाम्स दिले आहेत, पण मला खूप म्हणजे काही मार्क्सनी मी जायची. तर नाही का माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स हा आहे की इथे जे शिकवतात ना ते तुम्ही फक्त तुम्ही डेडिकेशननी करा, सगळं काही गेन होईल. सगळं काही सपोज नाही का जेव्हा तुम्हाला या क्लासमध्ये बोर वाटायला लागेल ना, तेव्हा समजायचं की आपलं बोर इट मीन्स असं नाही झोप येते आहे, घरची आठवण येते आहे म्हणून बोर होते आहे, तसं नाही. जस्ट नाही का तुम्हाला असं कळलं पाहिजे अरे यार हा चिल्लर टॉपिक आहे, असं तुम्हाला जेव्हा वाटेल ना तेव्हा समजायचं की हां तुम्ही कुठेतरी आहात. पण ते बोर वाटलं म्हणजे असं तुम्हाला आलं पाहिजे. आणि जेव्हा सर शिकवतात ना मॅथ्स, तेव्हा असं रिअलाईज करायचं की हा टॉपिक मला शिकून जायचं इथून आणि कुणाला तरी एक्सप्लेन करायचं आहे. असं समजायचं की मी टीचर बनणार आहे आणि मला ते कोणाला तरी एक्सप्लेन करायचं आहे. एक्सप्लेन इट मीन्स त्याला समजेपर्यंत असं व्हिज्युअलाइज करून शिकायचं. आणि मॅडमचं तर जे मॅडम इथे बोलून घेतात ना ते बोलायचं. जरी ते नाही का
नाहीतर कोणी कोणी काय लहान लेकरासारखं, नाही तसं नाही हां, इतकं बेनिफिट होतो. मला झालं आहे तर तुम्हाला 100% होईलच. तर मग तुम्ही, मला असं वाटतं की तुम्ही डेडिकेशनने नाही का, जिथपर्यंत इथे असतात ना तिथपर्यंत तुम्ही फुल डेडिकेशननी हे लेक्चर नाही का अटेंड करायला पाहिजे. जे सांगतात त्यांच्याकडे फोकस केलं पाहिजे. अदरवाईज नाही, आपण क्लासमध्ये आहोत, हां करतात मग मेसेज आला, असं आलं तसं आलं, मग माझ्या घरचे म्हणजे नाही का, असं काहीच विचार नाही ठेवायचं असं मनात. इथे आलो आहेत ना तर 100% द्या, 100% द्या. आणि नाही का, घरी नाही केला ना अभ्यास तरी दॅट्स ओके, चांगलं नाही म्हणता, जस्ट ओके बोलते आहे. आता सपोज तुमच्याकडे करायला आहेच काय, जस्ट तुम्हाला एकच क्लासच करायचा आणि एक्झामच द्यायची आहे ना, तर विचार करा. मी माझी नाही का म्हणजे मोठेपणा नाही सांगत, पण जस्ट तुम्ही इन्स्पायर झाले पाहिजेत म्हणून रिॲलिटी सांगते आहे माझी. मी ॲट अ टाईम सगळं मॅनेज केलं आहे. मी हॉस्टेलला शिकली आहे. तुम्ही नाही का थिंकिंग करा की हॉस्टेलची मुलगी कशी असायला पाहिजे. म्हणजे नाही का, आता मी घरचं वातावरण माझं स्ट्रिक्ट आहे, पण हॉस्टेलला मला पूर्ण फ्रीडम होतं ना, मी सगळं काही करू शकले असते. पण नाही का, मी पाणीपुरीच्या नाही का, मुली गेल्या ना पाणीपुरी जरी खायला, मी नाही जायची. माझा टाईम मला वाचवायचा होता, नाही जायची, करायची अवॉइड. हां, घरचं प्रेशर होतं ते वेगळं. म्हणजे प्रेशर असं होतं की त्यांना असं म्हणायचं, त्यांना असं पाहिजे होतं. माझ्या बाबांचं एक सांगणं होतं की सपोज तुम्ही जर मला रिझल्ट द्याल तर मी तुम्हाला शिकवेल, अदरवाईज नो. आणि नाही का, ते माझ्या डोक्यात होतं. जर माझा रिझल्ट एखादा जरी गेला, आणि फॉर युअर इन्फॉर्मेशन मी सांगते, कॉम्पिटेटिव्ह क्लासेसमध्ये तर हे चालतेच हां, पास नापास. पण जेही मी कोर्सेस केले आहेत ना, माझा काहीच असं फेल झालीच नाही आहे कशात. तर ते माझं होतं की फेल कशात व्हायचं नाही आणि घरचे हर्ट होतील असं वागायचं नाही. मग मी इनडिरेक्टली तुम्हाला हे सांगू इच्छिते की घरचे जे सांगतात ना ते आपल्यासाठी असतं. असं वेगळं काही फील नाही करायचं त्यांच्याविषयी की काय यार मला एकदम असं कसं ट्रीट करतात हे लोक, असं नाही. जस्ट ते सांगतात ना तर तेवढं ऐकायचं आणि जास्त दिवस नसतं ऐकायचं. जस्ट ते 2-3 वर्ष असतात. अदरवाईज ओके, आपण सेटल झालो ना, दॅट्स ओके, दॅट्स ऑल ओके, काहीच नाही प्रॉब्लेम, तिथे काहीच नसतो. मग मला हे सांगायचं आहे, तुमच्या आईपप्पांचं ऐका. सर मॅडम जे सांगतायत ना ते एकदम केअरफुली, आणि डेडिकेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. जर तुम्ही डेडिकेटेडच नाही आहेत तुमच्या वर्कविषयी तर मग काय फायदा नाही. आता सपोज इथले मी म्हणत नाही की सगळेच लागतील किंवा असंही नाही म्हणत की कोणीच नाही लागणार. मे बी सपोज तुम्ही जर ठरवलं तर तुम्ही मे बी माझ्यापेक्षा मोठी पोस्ट घेऊ शकता, ओके. पण सपोज तुम्ही जर वेगळ्या व्ह्यूनी, सपोज तुम्ही नाही का, सपोज तुम्ही मिसगाईड झालात. हां, एक पॉईंट सांगते, तुम्ही या अकॅडमीत आला, ओके, युअर फ्युचर इज सिक्युअर, डोंट वरी अबाउट दॅट. फक्त तुम्हाला करायचं आहे, तुम्हाला करायचं आहे. आता तुम्हाला एक्सप्लोर व्हायचं आहे. एक्सप्लोर इट मीन्स इन दॅट सेन्स तुम्हाला डेडिकेटेड व्हायचं आहे त्या गोष्टीविषयी. तुमचं हार्डवर्क असलं पाहिजे, तुमचं सातत्य असलं पाहिजे. आणि नाही का, हे सपोज फेल्युअर्स तर येणारच आहेत, माहिती आहे मला, म्हणजे तुम्हालाही माहिती आहे, ओके. तर मीही सपोज काही मार्क्सनी जायची, तर त्याचं काही इश्यू नाही करून घ्यायचा. फक्त जे आपण तिकडे मिस्टेक्स केल्यात ना त्या इकडे करायच्या नाही, तर तुम्ही पुढे जाल. आणि सर आणि मॅडम क्वेश्चन पेपर सॉल्व करून घेतात ना, ते नाही का असं पाठ केल्यासारखंच ठेवायचं. हां, माझ्या अभ्यासाची मेथड सांगते. मी बडबड करून अभ्यास केला आहे. बडबड इट मीन्स जिथपर्यंत मी बोललेलं माझ्या कानांना ऐकू नाही जात तिथपर्यंत माझा अभ्यास नाही होत. आत्ताही आहे. आणि मी नाही का झोप यायला नको म्हणून अशी फिरत स्पेसिंग करत अभ्यास करायची. तर सांगायचं तात्पर्य हे की तुम्हाला ज्या व्ह्यूनी अभ्यास करायचा असेल ना, ज्या व्ह्यूनी तुम्हाला जमत असेल त्या व्ह्यूनी तुम्ही करा. म्हणजे असं हेजिटेशन नका ठेवू, अरे यार मी असं नाही करायला पाहिजे, मोठी झाली आता मी नाही का, म्हणजे असं शांततेत मोठ्या माणसासारखं अभ्यास केला पाहिजे, तसं इश्यू नाही आहे. जसं तुम्हाला जमतं तसं करा. जसं मला जमलं मी तसं केलं. आणि इट मीन्स मला जस्ट तुम्हाला सांगायचं आहे की लोक काय म्हणतील दॅट्स नॉट मॅटर. जे तुम्हाला वाटतं, जे तुम्हाला गेन करायचं आहे तिकडे फोकस करा. अदरवाईज मग कशातच तुम्हाला इन्वॉल्व नाही. हां, एक गोष्ट सांगते, मी कोणते फंक्शन्स वगैरे अटेंड नाही केले, ओके. कोणतेच नाही, कोणाचं लग्न नाही. 3 वर्ष तरी ॲटलिस्ट
सगळं तुम्हाला डेडिकेट करायचं आहे, म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही जर इग्नोर कराल तर तुम्ही इथे याल, अदरवाईज नो. तर मला हे सांगायचं होतं की सर आणि मॅडम जे सांगतात ते नाही का, तुम्ही प्रॉपर अभ्यास करा. पहिलेच बोलली आहे तुमची नाही का, तुम्ही ही अकॅडमी चूज करून खूप चांगलं म्हणजे नाही का डिसिजन घेतलं आहे. तर जे ते सांगत आहेत ते करा. हे जेवढे काही लागले आहेत ना ते म्हणजे जस्ट सिन्सिअर होते. इट मीन्स मी स्वतःला सिन्सिअर नाही बोलत. एकदा वाईट वाटलं होतं जेव्हा अग्निवीरचे मुलं लागले त्यावेळी वैष्णवीने पहिल्यांदा अँकरिंग केलं आणि मी तेव्हाही वैष्णवीची आठवण करून दिली होती तुम्हाला. म्हणजे सांगायचं तात्पर्य की तुम्हीही एक दिवस इथे येऊ शकता, बरोबर आहे. हां, म्हणजे तुम्हाला इथपर्यंत याचा प्रवास पार करायला तेवढं वाईट वाटायला पाहिजे, तेवढी मेहनत तुम्ही करायला पाहिजे. अग्निवीरची मुलं लागलेत आपले, त्यावेळी वैष्णवी अँकरिंगला आल्या होत्या. वैष्णवी तेव्हा मुलांना एक वाक्य बोलल्या. वैष्णवी म्हणत तुम्हाला वाटत असतील म्हणे की मी तुम्हाला इतकं सांगत आहे, बरोबर, मी सर मॅडमच्या इतक्या जवळ आहे, सर मॅडमबद्दल तुम्हाला इतकं बोलत आहे, तुम्हाला वाटत असतील म्हणे की ही तुम्ही घाबरणेला म्हणजे बरोबर आहे की ती वैष्णवीला एक थोडीशी खंत वाटली. आणि बघा आज वैष्णवी तुमच्या समोर आहे. ॲक्च्युली ना मी डाऊन टू अर्थ मुलगी आहे. ओके, म्हणजे मला असं वाटतं की सपोज मी जे बोलते ना ते काहीतरी तथ्य असलं पाहिजे, त्यात काहीतरी तथ्य पाहिजे ना, अदरवाईज काय बडबड करून काय फायदा. तर म्हणून मला तेव्हा असं वाटलं होतं यार, म्हणजे तेव्हा मी नर्वसही होते की हां माझं प्लॅनिंगनुसार नव्हतं ना जात. मी कोणाला सांगायचं नाही माझं प्लॅनिंग असं. जस्ट नाही झालं ना तर मी एकदम नाही का अशी ॲक्टिव्ह मुलगी नाही राहिली आहे, कारण मला वेळच नाही भेटला ॲक्टिव्ह व्हायला. मी माझा अभ्यास आणि मी तर तेव्हा मी असं बोलली होती की तुम्हाला असं वाटेल हां मला अँकरिंग म्हणजे नाही का अभ्यास होता की नव्हता. हां होता, इट मीन्स, पण कुठेतरी मी कमी पडत असेल ना, तर मग मी कमी पडते तर मला कुठेतरी खंत असेलच. मग तेव्हा मी असं बोलले होते की ती मुलं नाही का मागून आले आणि लागली. हां तर मग मला स्वतःची लाज वाटायला लागली, यार किती दिवस झाले तिथे शिकते तुझा का नाही रिझल्ट. मग मला अँकरिंग करायला बोलवलं. तर मग मी असं बोलले होते की असू शकतं ना असं की एवढी बोलते आहे म्हणजे पहिलेपासून आहे इथे, तर हिचा का रिझल्ट नाही आहे, इथेच बोलते आहे समोर. मला तसं नव्हतं पाहिजे. हां मग तेव्हा मी जास्त स्टेटस अपडेट नाही करायचे. ओके, तेव्हा माझं स्टेटस होतं की हे अँकर म्हणून नाही, मी नेक्स्ट टाईम इथे नाही का कोणती तरी चांगली पोस्ट घेऊन इथे सर आणि मॅडमच्या साईडला मला असं उभं राहायचा चान्स मिळाला पाहिजे, असं माझं स्टेटस होतं तेव्हा. हां तर मग नाही का तेव्हा मला असं वाटलं होतं, म्हणून मी बोलून गेली की अरे यार म्हणजे नाही का तुम्ही असं म्हणाल की मी इथे बोलते आहे. ॲक्च्युली मला खरंच गिल्ट होतं त्या गोष्टीचं. मी मे बी 1-1.5 वर्ष क्लास केलं आहे आणि एकही सांगते, मी सपोज स्टेनोग्राफीला हात नसताना लावला आणि सपोज सगळं सपोज सर आणि मॅडमच्या अकॉर्डिंग चालली असती ना, तर मे बी मी लवकर कोणती तरी पोस्ट अचीव केली असती. कारण वैष्णवीचा थोडा वेळ त्यामध्येही जायचा, थोडा वेळ म्हणजे बराच वेळ त्यामध्ये जायचा. इट मीन्स आधीच पोस्ट वैष्णवी. हां स्टेनोग्राफर ना, स्टेनोग्राफीला तुम्ही सपोज 8-8 तास जरी दिलेत ना दिवसाचे तरी ते कमी आहेत. आणि विचार करा मी कसं मॅनेज केलं असेल. म्हणजे नाही का मी त्यांना विचारून घ्या मी हॉस्टेलला कशी राहायची, लायब्ररीत झोपायची, लायब्ररीत जेवायची, सगळं माझं लायब्ररीत, नथिंग, म्हणजे बाहेर काहीच नाही. म्हणजे असं माझं इंटरफेअर कोणातच नव्हतं. कोण काय करते आहे, कोण कुठे जाते आहे, नो मॅटर, मला काय करायचं माझा अभ्यास आणि मी. तर मी अशी डेडिकेटेड होती. फक्त मला सांगायचं तात्पर्य हे की तुम्हीही थोडं डेडिकेशन तुमच्या स्वतःत आणा. तुम्हीही काहीतरी माझ्यापेक्षा मे बी चांगलं अचीव करू शकतात. तर एक गोष्ट सांगू, सपोज मी अकोल्यात लागली असती ना, अनलकीली तिथे पोस्ट नव्हती. जर अकोल्यात लागली असती ना, मी हाच क्लास पुन्हा रिजॉईन केला असता, आई शपथ. खरंच नाही का, म्हणजे मी अभ्यास नसताना केला तरी मी टचमध्ये तर राहिली असते ना, म्हणून मग मी हा क्लास रिजॉईन केला असता. पण माझं बॅडलक मी तिकडे ठाण्याला आहे सध्या. तर जाऊ द्या ते दॅट्स माय अनफॉर्च्युनेट. पण तुम्हाला सांगते तुमच्याजवळ चांगली संधी आहे, तुम्ही चांगले डिसिजन घेतलेत, सर आणि मॅडमकडे आलात, तुमची लाईफ सिक्युअर आहे याची मी गॅरंटी देते. फक्त तुम्हाला जे सर आणि मॅडम त्यांचं 100% देत आहेत, तर तुम्हाला तुमचे 80% तरी द्यावं लागेल ना. नाही 100 तर ना 80% तर द्यावंच लागेल, तर होईल, अदरवाईज नो एनी चान्सेस देअर. सो जर तुम्हाला काहीतरी बनायचं असेल तर मला असं वाटते डेडिकेशन अँड हार्डवर्क इज नेसेसरी.
जर तुम्ही डेडिकेटेड नसाल, जी गोष्ट तुम्ही करताय, तर मग करताच कशाला, द्या ना सोडून, घरच्यांना हेल्प होईल. मी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ओके. म्हणजे डिरेक्ट बोलते. जर तुम्हाला करायचं आहे तर 100% देऊन करा. अदरवाईज तुम्ही जिथे तुमचं मन लागेल ती गोष्ट करा ना मग 100%. तर माझा हा मेसेज आहे की सपोज हाच माझा मेसेज होता, करायचं आहे तर 100% करा, अदरवाईज लेट इट गो, सोडून द्या, नका लागू त्याच्या नादी. जे तुम्हाला वाटते ना, मग ज्याच्यात तुम्हाला इंटरेस्ट वाटेल ते तुम्ही केलं पाहिजे असं मला वाटते. ओके, सो थँक्यू फॉर लिसन मी. जर बोर केलं असेल तर सॉरी.